चिराए हो। जय 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 चिराए हो, चिराए हो। याचना करायची आहे, तर मी शांतारामजी गेडामांना विनंती करतो की त्यांनी आपलं याचनेला सुरुवात करायची, आपण सर्वांनी याचना करायची। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं अभिवादे। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। ओकासवन्दामि वन्दे भरतयेन मय्या कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे वन्दे। द्वितीयम्पि ओकासवन्दामि वन्दे भरतयेन मय्या कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे वन्दे। तृतीयम्पि ओकासवन्दामि वन्दे भरतयेन मय्या कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे वन्दे। ओकासोऽहं वन्दे शरणेन सह पञ्चशीलधम्मं यजामि अनुग्रहं कृत्वा शीलदेशं मे वन्दे। द्वितीयम्पि ओकासोऽहं वन्दे शरणेन सह पञ्चशीलधम्मं यजामि अनुग्रहं कृत्वा शीलदेशं मे वन्दे। तृतीयम्पि ओकासोऽहं वन्दे शरणेन सह पञ्चशीलधम्मं यजामि अनुग्रहं कृत्वा शीलदेशं मे वन्दे। नमहं वदामि तं वदे शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। शरणगमनं सम्पूर्णं वन्दे। अनादिपाता
पाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमात्रठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमात्रठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सतिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन शीलसम्पादेत साधु साधु इथे उपस्थित असलेले मोर साहेब, वानखडे साहेब आणि शेंदे साहेब, चोपडे साहेब हे जे या स्वातंत्र्याचे जे वीर आहेत, या स्वातंत्र्यवीरांना मी सर्वप्रथम सॅल्यूट करते. त्याचबरोबर आपण इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना जय भीम करते. आज या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर ही या देशामध्ये जी मोगलांचं शासन होतं, अरबांचं शासन होतं, नंतर इंग्रजांचं शासन होतं आणि या शासनकालांमध्ये इथला माणूस हा गुलाम होता, पण त्यामध्येही अस्पृश्य समाज हा अति गुलाम होता आणि या अति गुलामांना माणूस म्हणून जगण्याचं काम, माणूस म्हणून इथे रुजवण्याचं काम, माणूस म्हणून माणसाचं बीज पेरण्याचं काम हे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून आम्ही आज या स्वातंत्र्याची जी फळं चाखत आहोत त्याचं सगळं योगदान, सगळं श्रेय हे बाबासाहेब आंबेडकरांना. आज या पर्वावर, स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर मी जे बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे, या बाबासाहेबांचं योगदान आज मतदाराला पुरेपूर लेख आलेला आहे माझा. त्यामुळे मी स्वातंत्र्याच्या या पर्वावर मी माझं मनोगत आपल्या त्या मतदारमधून मांडलेलं आहे. तेव्हा या स्वातंत्र्य दिनाच्याच आता मी म्हणजे न बोलता मी एवढंच म्हणेन की ज्या ज्या महापुरुषांनी या देशाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, ज्या ज्या महापुरुषांनी या देशाच्यासाठी प्राणांतिर्ती पडलेले आहे त्यांना नमन करते आणि थांबते. अनेक नावं पुढे येतात. त्या तंत्रज्ञानी म्हणजे महात्मा गांधीचं नाव आहे, सुभाषचंद्र बोस आहे, अनेक नुसतं या स्वातंत्र्य चळवळीमध्ये तर यांचंच असं गुणगान केलं जातं, सांगितलं जातं. मग या स्वातंत्र्य तो जो कालखंड जर पाहिला तर तो कालखंडाचा जर आपण विचार केला आणि तेव्हा मग एक विचार मतप्रवाह त्या ठिकाणी निर्माण झाला की सामाजिक सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य आधी, आणि सामाजिक सुधारणा हव्या तर का हव्यात, राजकीय सुधारणा हव्या तर का हव्यात, अशा प्रकारचे दोन प्रकारचे मतप्रवाह या देशामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि मग सामाजिक स्वातंत्र्य पहिले काय पाहिजे, का हवं आहे, आणि या चळवळीमध्ये त्या काळात योगदान काय, आजचा हा विषय आहे. आणि तो विषय दिला आपल्याला राजगृहातून जी प्रवचन मालिका राबवण्यात येते
यामधला आजचा विषय आहे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि या देशाच्या उभारणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय. तर याविषयी आपल्याला सविस्तर असं मनोगत व्यक्त करतील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश बोरकर सर हे आपलं मनोगत या घटनेचे शिकवतात देशाचे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानाला त्रिवार वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराबाई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या कार्याला देखील मी वंदन करून भारतीय स्वातंत्र्याच्या 77वा वर्धापन दिवस आणि 78वा स्वातंत्र्य दिन या पर्वावर संपूर्ण देशभर आज या वीरांनी या स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःचं बलिदान दिलं त्या सर्व तमाम शहीदांना वंदन करीत स्वातंत्र्याचा हा जल्लोष संपूर्ण देशभर सुरू असतानाच आपणही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने या ठिकाणी उपस्थित होऊन नुकताच मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमातून पार पडला, ध्वजारोहण झालं. विशेषतः या कार्यक्रमाला प्रथमतःच या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय वंदनीय भिक्षू संघ, त्याचाच विशेष म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचा जो भिक्षू संघ आहे त्यातील धर्मरक्षित फेरो हे प्रथमच आपल्या पडणाऱ्या शहरामध्ये यावर्षी गुलजार येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात वर्षावासाला आलेले आहेत. सोबतच या ठिकाणी रूपंकर बनते भगवंत हे गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये हे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महत् कार्य भिक्खू संघ करतायत. त्यांना देखील मी आजच्या प्रसंगी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी गेडाम सर, शहर शाखेचे अध्यक्ष शांतारामजी गेडाम आणि आज पहिल्यांदा या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले भारतीय सैन्यातील मेजर वानखडे सर आहेत, शेंडे सर आहेत आणि घोड साहेब आहेत. सोबतच आमचे चोपडे सर, समता सैनिक दलाचे प्रमुख दहाड सर आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बनसोड सर आहेत, परमानंदजी वासनिक आहेत. समता सैनिक दलाचे मदनजी खंडारे सर आहेत, राहुलजी शेंडे सर आहेत. प्रकृती स्वास्थ्यानिमित्त निघून गेलेले ढोके साहेब आहेत. सर्व समता सैनिक दल आणि भारतीय सैन्यातील जवानांना देखील मी आजच्या प्रसंगी मला त्यांना सॅल्यूट. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेस आपल्याला खरं म्हणजे एकीकडे स्वातंत्र्याचा संघर्ष सुरू असतानाच सर्वीकडे गांधीजी आहेत, लोकमान्य टिळक आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत. असे अनेक भारतातील नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आहे, असा इतिहास आहे. पण स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय
योगदान दिलं याच्या इतिहासाकडे सहसा लोक जात नाही. याचं एक अतिशय चांगलं प्रतिबिंब वामनदादा कर्डकांच्या वाणीतून निघालं आहे. आज त्यांचीही जयंती आहे 15 ऑगस्ट. काय म्हणतात वामनदादा कर्डक? स्वातंत्र्य मिळालं पण कुणाला मिळालं? म्हणून ते म्हणतात की टाटा बिर्ला सांगा आमच्या धनाचा साठा कुठे आहे, सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे आहे हो. म्हणजे या स्वातंत्र्यात आमचा वाटा कुठे आहे? जेव्हा की बाबासाहेबांनी त्या काळामध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ साहेबांनी सुभेदार यांच्या प्रयत्नाने खरं म्हणजे देशाच्या सैन्य दलामध्ये प्रथमतः महार सैनिकांची नोंद केली गेली. याचं सर्व श्रेय बाबासाहेबांचे वडील सीता रामजी सुभेदार यांना जातं. नंतरच्या काळात पुन्हा ती थांबवली गेली. पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोष्टीवर भर दिला. या सैन्यामध्ये सर्वात मोठी कामगिरी कोण करत असतील तर ते महार बटालियनची, म्हणून स्पेशली महार बटालियनची रेजिमेंट तयार केली गेली. आणि आज आपल्याला इतिहास साक्षी आहे की महार रेजिमेंटच्या बटालियनने खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या लढ्यात आपलं खूप मोठं योगदान दिलं. त्याचं प्रतिबिंब महार रेजिमेंटचं शौर्य कसं असते हे त्या इंग्रजांना समजलं. 1 जानेवारी 1818चा तो दिवस की ज्यांना आम्ही सांगत होतो, आमचे सैनिक सांगत होते, सिद्धनाथ महार सांगत होते, आमच्या जीवनातला जो लागलेला कलंक आहे अस्पृश्यतेचा, जोहार मायबाप जो आमच्या 5वीला पूजला आहे तो नष्ट करा, ही मागणी सिद्धनाथाने त्यावेळेस केली. परंतु इथल्या व्यवस्थेनं ती नाकारली. इंग्रजांनाही विचार पडला होता त्या लढाईतून इंग्रज माघार घेणार होते खरं म्हणजे पेशव्यांसोबतच्या युद्धामध्ये. पण शेवटी सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं की आम्ही लढण्याला सिद्ध आहोत, आम्हाला संधी द्या. पण अट कोणती होती? हे लढाई जिंकली तर आमचा जोहार गेला पाहिजे. आणि शेवटी त्यांनी ते खरं करून दाखवलं. 1818चं ते युद्ध भीमा कोरेगावचं 500 महार बटालियनच्या सैनिकांनी 28,000 पेशव्यांना सडो की पडो करून टाकलं. तो खऱ्या अर्थानं आपला मुक्ती दिवस आहे असं मी म्हणतो. त्याचं सर्व श्रेय रामजी सुभेदारांना, बाबासाहेब आंबेडकरांना जातं. हा आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला खरा आपला इतिहास की ज्यामुळे आज आम्ही खुल्यामपणे जोहार गेला ओमाय नाही का, जो तो जयभीम करायला लागला. भीमाबाईच्या एकट्या पुराने जोहार केला ओमाय, जो तो जयभीम करायला लागला, जोहार गेला ओमाय. ही मुळी गाथा सांगण्याचं कारण की बाबासाहेबाला इथल्या लोकांनी अजूनही समजून घेण्यास खूप कमीपणा दाखवलेला आहे. बाबासाहेबांचं योगदान सांगताना मी असं म्हणेल की आता अनेक लोक सांगतात की ते भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत सर्वच जण, पण त्यातही काही आपल्या शहाण्या आहेत. आणखी बाबासाहेबच होते का एकटे नाही का? म्हणजे अशा प्रकारचे कॉमेंट्स काही व्हॉट्सअपवर चालवतात, काही त्यांना हे माहित नाही की मग बाबासाहेब नव्हते तर कोण होते त्यावेळेस, किती लोक सक्षम होते भारतामध्ये घटना लिहिण्यासाठी? एकही तर सक्षम नव्हतं ना. शेवटी स्वातंत्र्याचं खरं महत्व कशामध्ये? प्रत्येक देशाला स्वतंत्र झालेल्या देशाला पहिल्यांदा गरज कोणती आहे तर संविधानाची गरज आहे. आणि संविधानाची गरज असल्याशिवाय त्या देशाला स्वतंत्रतेचा दर्जा बहाल होत नाही. एकंदरीत बाबासाहेबांनी हे केलंच, याबद्दल दुमतच नाहीये. पण त्याही पेक्षा प्रामुख्यानं 1942चं आंदोलन तुम्हाला दिसते. कोणतं होतं 1942चं आंदोलन? छोडो भारत. कोणी आवाज दिला?
गांधीजींनी आवाज दिला. याचा इतिहास जास्त आहे आपल्याकडे. आणि ज्या इंग्रजांचं या देशावर राज्य होतं त्या इंग्रजांच्या देशात जाऊन दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मागणी केली होती, आमच्या वाट्याला आमच्या देशात जो आमचा छळ केला जातो, अस्पृश्यतेच्या नावानं जो आमच्यावर कलंक लागलाय, त्यामध्ये तुमचं राज्य असूनही आतापर्यंत कोणता बदल झालाय, असा प्रश्न विचारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1931 मध्ये ब्रिटिशांच्या देशात जाऊन त्यांना दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये विचारतात आणि सांगतात की आमच्यामध्ये आज कोणताही बदल झालेला नाहीये. आम्हाला कालही गावच्या बाहेर ठेवल्या गेलं होतं, आजही आम्हाला गावच्या बाहेरच आमच्या वस्त्या आहेत. आम्हाला कालही सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नव्हता. तुमचं राज्य येऊन इतके दिवस झाले तरी देखील आम्हाला सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाही. मग कोणत्या कामाचं आहे तुमचं सरकार? हा इशारा बाबासाहेबांनी लंडनमध्ये त्यांना दिला होता त्यांच्या इथे जाऊन. एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य, चले जावचं आंदोलन 42च्या पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी 1931 मध्ये केलं. हा देखील बाबासाहेबांचा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठा वाटा आहे असं मी समजतो. राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने स्वातंत्र्य भेटलं म्हणे आज, पण आपल्याला माहित असलं पाहिजे स्वातंत्र्य भेटल्यावर जवळपास 565 काय होते अशा लहान मोठ्या संस्थानिक होते. संस्थानिक की जे भारतामध्ये विलीन झालेले नव्हते. स्वातंत्र्य भेटलं, ज्यांना पाकिस्तानात जायचं होते ते पाकिस्तानात गेले, ज्यांना भारतात राहायचं होतं त्यांनी भारतात राहिले. पण काही संस्थानिक असे होते त्याच्यामध्ये जसं निजाम आहे त्याला विलीन व्हायचं नव्हतं. मग काश्मीरचं संस्थान असेल, त्याच्यानंतर जुनागडचं संस्थान आहे, तर हे संस्थान हैदराबादचं संस्थान आहे, हे संस्थान भारतात विलीन होतील की पाकिस्तानात? त्यांनी निवड कोणती केली? आम्ही आमचं राज्य निर्माण करू. हे देखील भारतासाठी मोठं धोक्याची त्यावेळेस घटना होती, संकेत होते. सगळीकडे सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव येते कशामध्ये? लोह पुरुष म्हणून. पण इतिहास बाबासाहेबांचा तपासून पास सांगते की जर सर्व संस्थानं, मग ते हैदराबादचं संस्थान असेल, जुनागडचं संस्थान असेल, त्या ठिकाणचे काश्मीरचं संस्थान असेल, ते जर भारतामध्ये तिथल्या जनतेची इच्छा असूनही तिथले जर जे राज्यकर्ते आहेत ते विलीन होत नसतील तर काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही पोलीस कारवाईच्या नावाखाली सरळ सरळ मिलिटरी ऍक्शन घ्या. नाव द्यायचं पोलीस कारवाई, पण करायची कोणती ऍक्शन? मिलिटरी कारवाई करा. बाबासाहेबांच्या या संदेशामुळे खऱ्या अर्थानं मिलिटरी कारवाई झाली. मिलिटरी कारवाई झाल्यामुळे हे सर्व संस्थानं आज भारतात विलीन झाल्याचा इतिहास आहे. बाबासाहेबांच्या या कार्याकडे कोणीही सांगणार नाही. बाबासाहेब दलितांचे कैवारी होते, बाबासाहेब घटनेचे शिल्पकार होते, नाही का? बाबासाहेब कायदेमंत्री होते. इतक्यातच बाबासाहेबांचं महत्व विशद करतात, पण खऱ्या अर्थानं बाबासाहेब त्या पलीकडे जाऊ. पहिल्या महायुद्धामध्ये दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं, तेव्हा इंग्रजांचंच राज्य होतं आपल्याकडे. पहिलं महायुद्ध 1939चं, दुसरं 1914चं, बरोबर, आणि दुसरं 1939चं. दोन्ही महायुद्धामध्ये बाबासाहेबांनी आपल्या सैनिकांना आदेश दिले होते की हे लढाई, हा संघर्ष लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा आहे आणि आपल्याला या हुकुमशाहीला परास्त करायचं आहे, गाळून टाकायचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्याही वेळेस खऱ्या अर्थाने या भारत देशाची बाजू घेतली. तेव्हा कुठं त्या पद्धतीने बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये मोठं योगदान दिलं. यापुढे जाऊन बाबासाहेबांचं एकंदरीत कार्य सांगताना मी असं म्हणेल की हिंदू कोड बिल कुठं गेलं? कुणासाठी होतं? हिंदू स्त्रियांसाठी होतं.
हिंदू स्त्रियांसाठी असलेलं हिंदू कोड बिल देखील इथल्या शासनकर्त्यांनी त्या काळामध्ये मान्य होऊ दिलं नाही. मोठ्या प्रयासानं, मोठ्या हिमतीनं, रक्ताचं पाणी करून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं. पंतप्रधान नेहरूंनी प्रॉमिस केलं होतं, समजूनही गेले होते की खरोखर हे हिंदू कोड बिल कुणासाठी आहे, त्या देशातल्या तमाम स्त्रियांसाठी आहे. परंतु तितक्याच ताकदीनं प्रस्थापित समाज व्यवस्थेने नेहरू मंत्रिमंडळातील प्रमुख लोकांनी या हिंदू कोड बिलाला विरोध केला आणि त्यामुळे हे हिंदू कोड बिल संसदेमध्ये येण्याच्या आधीच हिंदू कोड बिलाला या देशाच्या लोकांनी गाडून टाकला. परिणाम काय झाला? बाबासाहेबांनी त्याच वेळेस केवळ हिंदू कोड बिलच नाही, त्याच्या मागे आणखी काही 2-3 महत्वाच्या घटना आहेत. तिथल्या ओबीसींना देखील आरक्षणाची मागणी होती बाबासाहेबांची. आपल्याला तर सर्वच जण म्हणतात की आरक्षणाचा फायदा तुम्ही घेता, पण बाबासाहेबांनी सर्वात पहिले आरक्षण इथल्या ओबीसींना दिलं. तीही मागणी त्याच वेळेची होती, परंतु हिंदू कोड बिलही नामंजूर झालं. ती मागणी नामंजूर झाली. शेवटी बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे बाबासाहेबांचं योगदान प्रामुख्यानं या देशाच्या इतिहासात फार मोठं आहे असं मी समजतो. आणि बाबासाहेबांचं योगदान काय सांगायचं देशासाठी. जे काही आपण आवाज, मग ते आता सैनिक असतील, सामान्य नागरिक असतील, सर्व समाजाचे घटक असतील, की नोकरदार वर्ग असेल, मग तो कोणत्याही क्षेत्रातला, फक्त प्रायव्हेट क्षेत्र थोडंसं अपवाद राहील त्याला, पण तुम्हाला आम्हाला जी पेन्शन भेटते ते सर्व कृपा कुणाची आहे? बाबासाहेबांची. वेतन आयोग कुणाची देण आहे? बाबासाहेबांची. डीए कुणाची देण आहे? बाबासाहेबांची. नैमित्तिक रजा वर्षाला किती भेटतात? महिलांना किती भेटतात? बाळंतपण काळातल्या रजा किती भेटतात? ही सर्व देण फक्त आणि फक्त कुणाची आहे? या देशात बाबासाहेबांची देण आहे. आणि त्यामुळे इतिहास या गोष्टीला साक्षी आहे की या आरबीआयची देखील स्थापना 1 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. रुपयाचा प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा लेखकच बाबासाहेब आहे. त्यांच्याच दीर्घ अभ्यासातून ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती 1 एप्रिल 1935 रोजी झाली. सांगण्याचं मला एवढंच आहे की मी अधिक वेळ न घेता इतिहासामध्ये काही थोर पुरुष होऊन गेले. उदाहरणार्थ मी असं म्हणेल की अमेरिकेतील निग्रो आणि भारतातील अस्पृश्य, अमेरिकेच्या निग्रोपेक्षाही वाईट अवस्था कुणाची होती तर भारतातील अस्पृश्यांची. पण अमेरिकेच्या निग्रोंना कायद्याच्या एकाच फटक्यात स्वातंत्र्य बहाल करणारे मार्टिन लुथर किंग आणि भारतातील अस्पृश्यांना कायद्याचाच आधार घेऊन भारतीय अस्पृश्यांच्या आयुष्यातील अस्पृश्यतेचा कलंक मिटवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खऱ्या अर्थानं एवढे उपकार आहेत त्या महापुरुषांचे की यांचे ऋण आपण फेडू शकत नाही. आजही अमेरिकेचे निग्रो आणि भारतातील अस्पृश्य समाज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा ऋणीच राहील. शेवटची घटना सांगतो आणि थांबतो, कारण की आपल्याला नंतर अधिक चर्चा करायची. खरं म्हणजे स्वातंत्र्य म्हटलं हरकत नाही आणि संविधान दिवस म्हटलं तरी शेवटी काय होतं? शेवटी काय स्वातंत्र्य दिलेलं ठीक आहे ना, ए मेरे वतन की लोगो, नाही का? बरोबर आहे, प्रश्नच येत नाही. लता अजरामर झाल्यात, लता मंगेशकर अजरामर झाल्या.